डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणातून समाज घडविण्याची संकल्पना घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीची संपूर्ण सरकार आदर्श शिक्षण योजनेकडे काटेकोरपणे लक्ष देऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे। अलीकडच्या काळात ही ओरड होती की गावखेड्यातील शाळेत पटसंख्या कमी असल्यामुळे ही शाळा सरकार बंद करणार आहे किंवा कोणत्या खासगी शिक्षण संस्थेला देणार आहे। या सर्व गोष्टींकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन अशा सर्व शाळांना 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून आदर्श ग्राम शाळा धोरण अंतर्गत पहिल्या टप्प्यात 8 शाळांची निवड करण्यात आली आहे। ही शाळा 8 तहसील मधून प्रत्येकी एक आहे। यात देवळी जवळील आळेगाव येथील शाळेचा सुद्धा समावेश आहे आणि अजून टप्प्याटप्प्याने निवड करणार असून या शाळांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे। सोबतच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात सीएमसी शाळांची निवड करून सर्वांना योग्य शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राची लोकभिमुख भाजपा महायुती सरकार करणार आहे। या माध्यमाने शिक्षणातून आदर्श समाज निर्मिती हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल। त्यांची जयंती आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध असते हा मंत्र त्यावेळेस आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता। याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याकरता शिक्षणाच्या माध्यमातून समाज सुधारणा केली पाहिजे, मजबूत समाज घडला पाहिजे। हा प्रयत्न ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं हे सरकार त्या ठिकाणी करत आहे। त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या शाळा ज्या ठिकाणी मागच्या काही वर्षापासून ओरड चालू होती की इथली पटसंख्या कमी होऊन राहिली किंवा भविष्यात ह्या शाळेंचं खाजगीकरण त्या ठिकाणी होऊ शकतं, शाळा बंद केल्या जाऊ शकतात, असं न करता त्या ग्रामीण भागातल्या शाळा अधिकाधिक मजबूत त्या ठिकाणी चांगल्यात चांगल्या सुविधा याच्याकरता आदर्श शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनांमध्ये अजून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, त्याच पद्धतीच्या पीएमसी शाळांचे मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरामध्ये त्या ठिकाणी पीएमसी शाळांची निवड केली। त्याच्यामध्ये देखील आपल्या जिल्ह्यातल्या 17 शाळा त्या ठिकाणी देखील शाळांचा विकास सुरू आहे। त्यानंतर त्याच धर्तीवर राज्यामध्ये आणखी काही शाळांची निवड करून त्या ठिकाणी सीएमसी शाळा निवड करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या। ग्रामीण भागातल्या असो शहरी भागातल्या असो ज्या ज्या शासकीय शाळा आहेत त्याचं पूर्ण चित्र बदलविण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार हे संपूर्ण राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करणार आहेत आणि हीच आमची खरी श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना येत्या 14 एप्रिलला राहणार आहे। धन्यवाद। या पत्रकार परिषदेत एका प्रसिद्ध वाहिनीच्या पत्रकाराने पालकमंत्री पंकज भोयर यांना पुणे येथील दीनानाथ मंगेश हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकरणावर विरोधी नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या भाष्याबद्दल विचारले असता मंत्री महोदयांनी म्हटले की गृहमंत्री यांनी तातडीने चौकशीचे निर्णय प्रशासनाला देऊन प्रक्रियेला सुरुवात केली आहे। मंगेशकर परिवार पहिल्यापासून प्रतिष्ठित असून त्याबद्दल एकाएक कोणतेही भाष्य करणे योग्य नाही। या प्रसंगी आमदार राजेश बकाने, जिल्हा अध्यक्ष गफाट, ओबीसी राज्य अध्यक्ष संजय गाते, शिक्षण अधिकारी भडंग मंचावर विराजित होते। पुलगाव हा आपल्या जिल्ह्यातलं अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे। या ठिकाणी अतिशय चांगले आणि सुजाण लोक राहतात की ज्यांच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने काही महत्त्वाच्या सूचना त्या ठिकाणी वारंवार आपण लोकांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे त्यांच्यासोबत वार्तालाप देखील करायचा होता। आणि दुसरा म्हणजे महत्त्वाचा विषय जो येणाऱ्या 14 तारखेला आपण सर्वजण जाणतो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आपल्या भारत देशामध्ये शिक्षणाचं महत्त्व, समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं अतिशय महत्त्वाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून झालेलं आहे। हाच विषय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 476 ह्या मॉडेल स्कूल आदर्श शाळा म्हणून विकसित त्या ठिकाणी करण्यात येत आहेत। या मॉडेल स्कूल योजनेला नाव सरकारतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना असं देण्यात आलेलं आहे। आता अनेक ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये ही योजना चालू आहे, परंतु पालकमंत्री म्हणून मी जेव्हा ह्या वर्धा जिल्ह्याची सूत्र हातात घेतली
तर आपल्या वर्धेमध्ये मंजूर झालेल्या 8 आदर्श शाळा ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित करण्याकरता, त्या शाळा ज्याच्याकरिता इमारतीकरिता निधी आम्ही राज्य सरकारकडून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. आणि या 8 शाळांची निवड म्हणजे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत, ह्या प्रत्येक एका तालुक्यातल्या एका शाळेची निवड आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ही निवड करत असताना त्या शाळेचा एकंदरीत संपूर्णपणे विकास करून एका तालुक्यामध्ये एक आदर्श शाळा त्या ठिकाणी तयार करायची आणि त्यापासून मग तालुक्यातल्या इतर सर्व शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी यांनी ती शाळा बघून आपापल्या भागातल्या तालुक्यातल्या इतर शाळा विकसित कराव्या, हा त्यामागचा उद्देश होता. ह्या ज्या 8 शाळांची निवड झाली त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रसुलाबाद आर्वी तालुक्यातली, आष्टी तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थार, आपल्या देवळी तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अडेगाव, हिंगणघाट तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदगाव, कारंजा तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावली खुर्द, समुद्रपूर तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मंगरूळ, सेलू तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चानकी आणि आपल्या वर्धा तालुक्यातली आंजी या गावातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अशा 8 शाळांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली. आणि या 8ही शाळांकरता आपण त्या ठिकाणी राज्य सरकारकडून इमारत बांधकामाकरता निधी मिळविला. एक वेळ इमारत तयार झाली म्हणजेच त्या ठिकाणी शाळेचं पूर्ण काम झालं असं होत नाही. आपण जर का बघितलं असेल तर मागच्या काही वर्षामध्ये पालकांचा कल हा त्यांच्या विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये प्रवेश न देता खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि याची परिणिती अशी झाली की आपल्या शासकीय शाळातली पटसंख्या ही कमी त्या ठिकाणी होत गेली, शिक्षक देखील त्या ठिकाणी एक्सेस ठरू लागले आणि पालकांचा आणि स्वतः विद्यार्थ्यांचा कल देखील त्या ठिकाणी खाजगी शाळांकडे वाढलेला आपण सर्वांनी बघितला. मग याची कारणमीमांसा जेव्हा करण्यात आली की असं का बरं होत आहे की खाजगी शाळांमध्ये जेव्हा एवढे चांगले शिक्षक आपल्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत, चांगल्या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासून जेव्हा शिक्षणाच्या सोयी नव्हता तेव्हापासून ह्या शासकीय शाळा कार्यरत आहे, त्यानंतर अनेक कारणं जेव्हा तेव्हा शोधण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं की ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, ज्या पद्धतीचं इमारत किंवा लॅबॉरेटरी त्या ठिकाणी खाजगी शाळेमध्ये असतात त्या पद्धतीच्या इमारती, इन्फ्रास्ट्रक्चर शासकीय शाळेत नसल्यामुळं पालकांचा साधारणतः ओढ त्या ठिकाणी खाजगी शाळेकडे वळतो. याच्यावर मात करण्याकरिताच राज्यांनी निर्णय घेतला की आपल्या शासकीय शाळा देखील याचा देखील चेहरा मोहरा संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी बदलविला पाहिजे. म्हणून साधारणतः एका तालुक्यातली एक आदर्श शाळा म्हणून त्या ठिकाणी शाळा चांगल्या बनवण्याचा निर्णय सरकारने त्यावेळेस घेतला. आज अनेक ठिकाणी बांधकाम सुरू झालेले आहे, अनेक ठिकाणी बांधकाम पूर्ण झालेले आहे, काही ठिकाणी बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे. परंतु योगायोगाने वर्धा जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यातली बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. लवकरच येणाऱ्या सत्रापासून आपण ह्या शाळा विद्यार्थ्यांकरता खुले करून, पालकांकरता खुले करून फक्त बांधकामापुरतं मर्यादित न राहता इतर त्या शाळेला लागणारं क्रीडांगण, त्या शाळेला लागणारं ग्रंथालय, त्या शाळेला लॅबॉरेटरी ह्या अतिशय आधुनिक पद्धतीनं आपण त्या ठिकाणी विकसित केलेल्या आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की ह्या आदर्श शाळांवर एक नोडल ऑफिसर, ह्या आदर्श शाळांचा विकास करण्याकरता त्या जिल्ह्यातल्या डाएटच्या प्राचार्यावरती जबाबदारी देण्यात यावी, जेणेकरून एक व्यक्ती त्या जिल्ह्यातल्या संपूर्ण आदर्श शाळांमध्ये चालणारं काम हे त्या ठिकाणी मॉनिटर करतील. आपल्या वर्धा जिल्ह्याकरता श्री मंगेश घोगरे यांनी सर्व एकंदरीत सर्वे केला. त्याच्यानंतर डाएटचे प्राचार्य आणि आपल्या जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी एक प्रकल्प अहवाल ह्या आदर्श शाळा अजून मॉडेल करण्याकरता एक प्रकल्प अहवाल त्यांनी त्या ठिकाणी तयार केला आणि त्याच्यामध्ये अजून कुठल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे जेणेकरून ती आदर्श शाळा खरोखर त्या तालुक्यातली मॉडेल शाळा ठरली पाहिजे. विद्यार्थी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कल वाढला पाहिजे आणि उत्कृष्ट पद्धतीचं नवीन आधुनिक शिक्षण हे आपल्या शासकीय शाळेतून देखील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आलं पाहिजे. याच्याकरिताचा एक अहवाल तयार केला.
अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.